सजवलं डायमंडनी. जास्त या कारखान्याची खासियत अशी आहे का एकदम असं प्रॉपर डायमंड दिला एकदम कॉम्बिनेशननी. ते बघू शकता मित्रांनो. नॉर्मल असं त्याचा असं शॉल, याचा असा धोतर सगळं असं मॅचिंग करण्याची या कारखान्याची खासियत आहे. कॉम्बिनेशन कलर जिथं तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही SN आर्ट्समध्ये तुम्ही भेट घ्यायला येऊ शकता. तुम्ही इथे तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे माहीत असलाच पाहिजे. तुम्ही आपला ब्लॉग बघता ज्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण परत एकदा हमरापूरला आलो. जसं की तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगपासून बोललेलो आपण हमरापूरचे खूप सारे पार्ट्स बनवू. तर मित्रांनो आज आपण आलेलो एक असं युनिक कारखान्यामध्ये ज्याचं नाव आहे SN आर्ट्स. तर मित्रांनो त्या आर्टची अशी खासियत आहे. तुम्ही माझ्या मागं मूर्ती बघू शकता कसल्या सुंदर मूर्ती आहेत. तर त्याच मूर्त्यांची प्राईस वगैरे तुम्हाला एकदम असे प्रॉपर सांगणार आहे मी. तर मित्रांनो चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघत राहा. तर मित्रांनो आता आपण अशी एक मूर्ती बसतो. एकदम अशी बैठक मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही असे एकदम अंगाचा कलर वगैरे प्रॉपर दिलेला गेला आपल्या बाप्पाला. तर बघू शकता त्याची डोळ्याची आखणी पण तुम्ही बघू शकता. एकदम अशी निळसर करून ठेवला आहे. एकदम असं सुंदर दिसतं आपला बाप्पा एकदम बसलेला. असं वाटतं जेवण वगैरे असं प्रॉपर बसलेला आहे आपला बाप्पा. बघा एकदम अशी सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो ही आपली पहिली मूर्ती. जसं बघू शकता तुम्ही ती असं शंखावर बसलेली मूर्ती आहे. आणि एकदम अशी त्याची बसण्याची पद्धत पण थोडीशी अशी युनिक आहे. तुम्ही बघू शकता असं एकदम असं याला गुलाबी डायमंड सगळं म्हणजे याचा जो लुक आहे गणपती बाप्पाचा सगळा असा पिंक कलर टाईप सगळं केला असं म्हणजे कॉम्बिनेशन केलं आहे. याच्या आता धोतर बघितलं तुम्ही असा तर याचा धोतर आहे असा डार्क पिंक कलर आणि त्याला असं हे पण दिलेलं आहे मस्तपैकी. आणि त्या डायमंड असे एकदम असा मॅचिंग तर नाही केलं आहे यांनी पण लाईट कलरचं कॉम्बिनेशन ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. आणि जस्ट त्याच्या साईडला आहे त्याच्या साईडला पण सेम अशीच मूर्ती आहे पण थोडीशी युनिक आहे अशी म्हणजे बैठी मूर्ती एकदम अशी बैठकवर बसलेली एकदम असं आसन घेतलं आहे बाप्पानी. अशी एकदम नॉर्मल मूर्ती मित्रांनो पण तुम्ही बघू शकता. तर नॉर्मल मूर्तीला पण खूप असा ॲट्रॅक्टिव्ह बनवलं आहे. म्हणजे असा याला स्किन कलरचा असा धोतर वगैरे नेसवलं आहे. आणि असं एकदम त्याला लाईट पिंक कलर आणि व्हाईट कलरचे डायमंड वगैरे बसवलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली मूर्ती दिसते. खूप सुंदर. आणि जस्ट त्याच्या बाजूला मित्रांनो ही आहे आपली कृष्णरूपी अवतरलेली मूर्ती. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कसली सुंदर अशी मूर्ती आहे. तर मी त्याला दुसऱ्या अँगलने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही हा अँगल बघून घ्या. सध्या असा मोर वगैरे लावला एकदम असा ओजी लावला सगळ्याचं तुम्ही बघू शकता. मोराचे पिसं वगैरे असे नॉर्मल असं ओरिजिनल लावलेले आहेत. आणि बाप्पाचे केस पण बघा तुम्ही. आता मी आपल्या बाप्पाचे केस पण असे ओरिजिनल लावलेले आहेत. आणि सगळं असा म्हणजे बाप्पाची फक्त मूर्ती आहे नॉर्मल आणि त्याला सगळा 3D लुक केला. आता तुम्ही बघू शकता मागं असं मोराचं पीस वगैरे पण असे ते खरोखरचे लावलेत. म्हणजे याच्यामध्ये 2D मध्ये काहीच नाही बनवलं फक्त सगळं 3D मॉडेल आहे. हा बघू शकता. आणि अशी एकदम युनिक मूर्ती देखणी मूर्ती आहे मस्त सुंदर. आणि त्याच्या जस्ट साईडला आपला फेमस लालबागचा राजा. तुम्ही बघू शकता मित्रांनो ही मूर्ती आहे तर नॉर्मलच म्हणजे आपल्या लालबागच्या राजाची पण तुम्ही त्याला एकदम बघा कसं एकदम सजवलं डायमंडनी. जास्त या कारखान्याची खासियत अशी आहे का एकदम असं प्रॉपर डायमंड दिला एकदम कॉम्बिनेशननी.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, नॉर्मल असं याचा असं शॉल, याचा असं धोतर, सगळं असं मॅचिंग करण्याची याच कारखान्याची खासियत आहे। बघा मित्रांनो, खूप सुंदर आहे। तुम्ही पण अशा मूर्ती बुक करायला येऊ शकता SN आर्ट्समध्ये। बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे। मित्रांनो, आपल्याला ओमकार दादा भेटलेला आहे। तो ओमकार दादा आपल्याला थोडासा इन्फॉर्मेशन देणार आहे मूर्त्याबद्दल। तर दादा, ही जर तुझ्या साईडला मूर्ती आहे, अशी खूप देखणी मूर्ती आहे, तर या मूर्तीच्या दरम्यान प्राइस किती असेल? 19,000ला भेटेल तुम्हाला। 19,000ला भेटेल। 19,000ला म्हणजे पूर्णचं डायमंड वर्क, पूर्ण रेडी मूर्ती पूर्ण रेडी आहे काही? पूर्ण रेडी आहे। तर याच्यामध्ये तुम्ही असं म्हणजे मॅचिंग केलं आहे, ते स्वतःची आयडिया होती की म्हणजे कस्टमरची डिमांड आहे? ना, आमची स्वतःची आयडिया, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कस्टमरला डायरेक्ट सेल करता? ओके। तर दादा, ही आता आपण साईडला बघू शकता ही मूर्ती आहे, तर या मूर्तीबद्दल तू काय बोलू शकते? मूर्ती का सर्व मूर्त्या चांगल्याच आहे, सेम येते। याचा पॅटर्न थोडा मला वेगळा वाटतंय। तर या मूर्तीची हाईट किती दरम्यान? 4 फूट आहे। 4 फूट हाईट आहे। हो। आणि याची प्राइस किती जाईल तरी पण? ही पण 19,000। 19,000। आणि ती पण सेमच आहे का? हो, सेम आहे। म्हणजे या रेंजचे सगळे 19,000 फिक्स आहे तुझ्या? हो। अच्छा। तर मित्रांनो, आता आपल्याला एक वरची मूर्ती दिसते। ही दादा किती फुटी मूर्ती? 2 फूट आहे। 2 फुटी मूर्ती आहे का? आणि 2 फुटी मूर्तीच्या प्राइस किती असेल? 7,000 रुपये। 7,000 रुपये या मूर्तीची प्राइस आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशी सुंदर असे। आणि या साईडच्या मूर्तीचा किती आहे? ती पण तेवढंच आहे का? अच्छा। तर मित्रांनो, जसं काही तुम्हाला बोललेलं, ही जी मूर्ती आहे ना, समोर जी आहे ती आहे जेमतेम 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे। तर या मूर्तीचे प्राईज आहे 10,000 रुपये, कारण की याला थोडासा आर्टवर्क वेगळं आहे आणि जरा न्यू पॅटर्नची मूर्ती आहे। बघू शकता, मस्त सुंदर अशी मूर्ती आहे, सगळं मॅचिंग। जसं मी कारखान्याचं, जसं मी तुम्हाला बोललेलो, खासियत आहे हीच एक आहे, कॉम्बिनेशन कलर जिथं तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही SN आर्ट्समध्ये तुम्ही भेट घ्यायला येऊ शकता। तुम्ही ही पण मूर्ती बघू शकता मित्रांनो, ही 2 फुटी मूर्ती आहे। ही जी दरम्यान साईज आहे 2 फुटी, तर याची प्राईज आहे 7,000 रुपये प्राईज आहे याची। तर तुम्ही बघू शकता, तर डायमंड वर्क जसं तुम्हाला मागच्या मूर्तीमध्ये दाखवलेलं, म्हणजे त्याचा डार्क पिंक आहे, धोतर आहे, आणि लाईट याच्यामध्ये ही आहे डायमंड वर्क, तर बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण कारखान्याच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहोत। बघू शकता तुम्ही इथं मूर्ती इथं कसली सुंदर आहे, आपल्या विठ्ठल रूपी अवतारलेली मूर्ती आहे, कशी सुंदर आहे बघा। म्हणजे आहे तर साधी, पण याला असं 3D लुक केलेलं आहे बघा। इथं असं याच्या खाली असं हे पण केलेलं आहे, जसं मुंबईच्या मूर्त्यांमध्ये तुम्ही बघितलं असं जास्त करून, तर तुम्ही बघू शकता। तर याचा पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। आणि ज्या साईडला आहे आपल्या ब्राह्मण रूपी अवतारलेली गणपती बाप्पाची मूर्ती, पण ही ब्राह्मण मूर्ती नाही आहे मित्रांनो, त्याच टाईपमध्ये तो बघू शकता। हिला असं पिसा लावलेलं आहे। जेमतेम हिची पण 8,000 ते 9,000पर्यंतची प्राईज असेल, तुम्ही बघू शकता। आणि आपल्या दादाचा हे बघा, त्याचा कार्ड आहे, त्याच्यावरती नंबर लिहिलेला आहे, तर नंबर पण मेन्शन करतो मी। तुम्ही बघू शकता कसं सुंदर अशी मूर्ती आहे। इथं असं तिथे 4 फूट, तर इथं बघू शकता। इथं पण आर्टवर्क खूप असं सुंदर केला आहे। तुम्ही मित्रांनो डोळ्याच्या आखणी बघू शकता, आखणीवर जास्त पैसे असतात इथं, खूप अशी सुंदर आहे। मधला जो नाम आहे ना, तो पण बघू शकता। असं वाटतं 3रा डोळा एकदम असं प्रॉपर उघडलेला आहे, बघू शकता तुम्ही। खूप अशी सुंदर अशी मूर्ती आहे, खूप भारी।
मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, असं इन्फॉर्मेटिव्ह वाटली असं तर तुम्ही पण या कारखान्यामध्ये येऊ शकता आणि मस्तपैकी बाप्पाला आपल्या बुक करू शकता. तर मी सगळा त्याचा नंबर वगैरे सगळा मी त्या व्हिडिओमध्येच मी मेन्शन करतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही येऊ शकता. मस्तपैकी लोकेशन काय डायरेक्ट हमरापूरला याचा तुम्हाला खूप सारे कारखाने भेटतील. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर बाय बाय.